पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञान या चिंतनामध्ये काल आपण पाहिलं की इतर प्राण्यापेक्षा मनुष्याची विचारशक्ती ही फार मोठी आहे, पण त्यापेक्षा सुद्धा देवयोनीमध्ये मानवापेक्षा सुद्धा दूरदृष्टी आहे। मग एक असा विचार आला की मग जितके मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जीवावर अनेक प्रयोग केले, वेगवेगळे शोध लावले, तसं देवाने काही नाही केलं। तेव्हा तिथं त्याचा उकल असा झाला की देवाला या सगळ्या गोष्टीची गरजच नाही। त्यांना सगळ्या गोष्टी सहज होऊन जातात। त्यांच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं जे काही करणं आहे ते फक्त इच्छाशक्तीचंच आहे। इच्छाशक्तीने त्यांना ते सगळं मिळतं आणि मनुष्याला त्याच्या विचारशक्तीनं या सगळ्या गोष्टीची अगदी जे काही लागत असेल त्याची तयारी करावी लागते। त्यामुळे त्यांना इच्छागमनाने जाता येते। आम्ही जास्तीत जास्त जलद विमानाने प्रवास केला तरी काळ काम वेगाने वेळ लागेल आणि त्यांना इच्छाशक्तीने वेळ लागत नाही। मग गरजच नाही तर शोध का? इंद्राला सर्वांगाला डोळे आहेत या सांगण्यात इंद्राची विचारशक्ती किती प्रभावी आहे हे समजून येईल। ज्ञान हे सर्वाच्या ठिकाणी सारखे आहे तर ज्ञानाची विचारशक्ती सर्वाच्या सारखीच हे मनाला पटते। पण अंतःकरण उपाधीमुळे जास्त होते हे कसे? साधा चष्मा घालून सूर्याकडे पाहता येत नाही। काळा चष्मा घालून प्रकाशाची तीव्रता कमी होते। ग्रहण पाहण्यासाठी काच काळी गर्द करतात, त्यामुळे सूर्यबिंबाकडे पाहता येते। तसल्या काचेचा चष्मा केला तर दर पावलास ठेचा खाव्या लागतील। काचेपलीकडील दृष्टी सर्व चष्म्याच्या वेळी सारखीच आहे, ती कमी अधिक होत नाही। उपाधी मात्र दृष्टीला कमी अधिक ठरवते। बृहद्दर्शक पदार्थ सहस्त्रपट लक्षपट मोठे दिसतात। डोळा मात्र पूर्वीचाच व दृष्टी पूर्वीचीच। स्टेशनमध्ये टेलिफोन कानाला न लावता दुसऱ्या स्टेशनचे ऐकता येणार नाही, पण टेलिफोन उपाधीने तेथील येथे ऐकता येते। कानाची शक्ती पूर्वी इतकीच आताही आहे, पण उपाधीने शक्ती वाढवली। उपाधी शक्ती कमी अधिक करते। उपाधीच्या निर्मल मलिनतेने सामान्य ज्ञान विशेष प्रकारचे होते। हे उदाहरणावरून पटण्यासारखे आहे। मनुष्याच्या ठिकाणी विचारशक्ती आहेच, पण त्याच्या ठिकाणची विचारशक्ती कशानं अधिक होते? तर अंतःकरण उपाधीनं। अंतःकरण उपाधीमुळे आपल्या विचारशक्तीला अधिकपणा येतच असतो। याचं कारण जर काही असेल तर त्या उपाधीमुळे त्या ठिकाणी काय आहे की जी आहे तीच दृष्टी, पण ती अधिक स्वच्छ आणि जास्त तेजस्वी होते। उपाधी जर मलिन असेल, उदाहरण दिलं की चष्मा काळा असला, त्याच्यापेक्षा ग्रहण पाहण्यास काच काळी करतात, त्या काळ्या काचेतून ग्रहण पाहता येतं।
पण त्याच काळे काचेनं आपण रस्त्याने चालायचं म्हणलं तर चालता येणार नाही, कारण दृष्टीला अवरोध होईल. पण जेव्हा शुद्ध असते तेव्हा तीच आपल्याला काय करते, अधिक पाहण्यास, अधिक दृष्टी देण्यास उपयोगी पडते. मग याच्यात कितीतरी प्रकार आपण पाहिले की उपाधीमुळं अनेक गोष्टी झाल्या. जसं आता मोबाईल, टेलिफोन, हे किती अंतरावरून कुठेही आपल्याला काय आहे की ऐकता येतं, पाहता येतं. हे सगळं काय आहे त्या उपाधीनं केलं. म्हणजे मग उपाधीची अत्यंत निर्मलता जर असेल तर आपल्याला तिथं विशेषता निर्माण होते, म्हणजे हे विशेष ज्ञान. आणि मलिनता असेल तर तिथं सामान्य ज्ञान. म्हणून मग हे जे काही विशेष ज्ञान आहे, या विशेष ज्ञानानं म्हणजेच उपाधीनं केलेल्या निर्मलतेतून आपल्याला विशेष ज्ञानाचं हे उदाहरण दाखवून दिलं. अर्थात हे सगळं उदाहरणातून काय समजून दिलं, तर अंतःकरण वृत्ती जितकी निर्मल आहे तितका आपल्याला त्या ज्ञानाचा अनुभव, ज्ञानाबद्दलच्या सगळ्या तपशीलवार गोष्टी कळतील. पण जितकी मलिनता आहे तितकं ते ज्ञान आपल्या ठिकाणी मलिनतेनंच दाखवल. त्याच्यामुळं जे जे पाहतो, ऐकतो, वास घेतो, हे सगळे काय आहे, कमी जास्तीपणानं कळाल्यावर तसे तसे आपल्या ठिकाणी कळणं उभं राहील. पण निर्मलतेतून जर पाहिलं तर त्याचा आपल्याला काय आहे की विशेष ज्ञानानं उपयोग होईल. मनुष्येतर अंतःकरण उपाधी, मानवोपाधी व देवोपाधी यांच्या अंतःकरण उपाधीत निर्मल मलिनतेच्या दृष्टीने फरक असल्याने ज्ञानावर घडणारे व्यवहार कमी अधिक शक्तीने घडतात. सामान्य ज्ञान सर्व उपाधी पलीकडे सारखेच आहे, सम आहे. नेप्तुरूप ब्रह्म सर्व ठिकाणी सारखेच आहे. उपाधीद्वारा कमी अधिक व्यवहारारूढ होते इतकी आपली विचाराची मजल आली. आता तेच वरचं जे उपाधीबद्दलचं सांगितलं ते आणखीन सांगितलं की मनुष्याची अंतःकरण उपाधी तसंच देवाची अंतःकरण उपाधी, याच्यामध्ये काय आहे की निर्मल आणि मलिनता हे दोन प्रकार आले. त्याच्यामुळं तिथं जे होणारे ज्ञानाचे व्यवहार आहेत ते कमी अधिक झाले. आता याच्यातून एक समजून दिलं की सामान्य ज्ञान हे सगळ्यांच्याच ठिकाणी उपाधीच्या पलीकडं असल्यामुळं सारखंच आहे. पण हे ज्या ठिकाणी आहे तिथं तिथं ब्रह्माची समताच आहे. ब्रह्म सगळ्या ठिकाणी सम आहे. म्हणजे कसं, सामान्य ज्ञानाने सम आहे, त्यालाच नेप्तरूप असंही दुसरं नाव आलं. पण उपाधीद्वारा कमी अधिक व्यवहारारूढ होते. आता त्याच्यात कसं झालं तर मानव उपाधी काही अंशानं मलिन आहे, तर तिथं जो व्यवहार होतो तो व्यवहार आणि त्या ठिकाणी त्या व्यवहाराची जी मजल आहे ते आपल्याला वेगळ्यापणानं दिसेल. आणि देव जे काही त्यांची उपाधी अत्यंत शुद्ध आहे त्यांच्या ठिकाणीही विचारशक्तीची मजल आपल्याला वेगळी दिसेल. ज्ञान हे विचाररूप आहे व ते विचाररूपत्व अंतःकरणात स्पष्ट होते. अंतःकरणात विचार स्फुरद्रूप होतात, तेथे विचार विकास पावतात. ते विचार त्याला कळतात. दुसऱ्याला कळविण्यासाठी स्थूल इंद्रियांची मदत घेऊन कळविले जातात. आता त्याच्यात ज्ञानाची आणखी एक शक्ती कोणची, तर ते विचाररूप आहे. आता त्या विचाररूप अंतःकरणात ते स्पष्ट होतं, म्हणजे अंतःकरणात विचार स्फुरत पावतात. तेथे विचाराचा काय होतं तर विकास पावतो. काही जे विचार आलेत त्या विचारावर त्यांनी पुन्हा पुन्हा काय आहे चर्चा केली किंवा मनातली मनात चिंतन केलं तर तोच विचार विकसित पावतो. पण त्या विचाराला त्याला कळतं. पण तोच विचार दुसऱ्याला कळवून द्यायचा असला तर इंद्रियाची मदत घ्यावी लागेल. मग त्याच्यामध्ये काय आहे तर कर्मेंद्रियाची मदत घ्यावी लागेल, कारण वाचा ही कर्मेंद्रिय आहे. मग कर्मेंद्रियानं आपल्याला बोलून दाखवावं लागेल की माझा असा असा विचार आहे.
आणि मग ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मग त्याचा विचार योग्य वाटत असेल तर सगळ्यालाच तो विचार योग्य वाटतो. अंतःकरण सूक्ष्म इंद्रिय आहे व त्वक, चक्षु, श्रोत इत्यादी स्थूल इंद्रिय आहेत. ही ज्ञानाची साधने आहेत. कमी अधिक शक्ती दाखविणारी साधने आहेत. पण सामान्य ज्ञानात किंवा ज्ञप्ती स्वरूपात विचार पाहावयास मिळणार नाही. आता त्यात काय केलं, अजून थोडासा आपल्याला सूक्ष्मतेने सांगितलं की अंतःकरणातली इंद्रिये जी आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ही कशी तर सूक्ष्म इंद्रिय आहेत. त्याच्या मानानं ज्ञानेंद्रिय स्थूल आहेत. सूक्ष्म इंद्रियात जे विचार येतात, जे तिथं त्याच्या विचाराचं मंथन होतं, ते त्याच्यापेक्षा पुढं असलेल्या स्थूल म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी होतं. आणि तेच ज्ञानेंद्रिय मग आपल्या ठिकाणी कोणता काय प्रकार आहे त्या इंद्रियाद्वारा व्यवहार होतो. पण त्याच्या अगोदर असं सांगायचं आहे की ही सगळी जे काही आहेत ते होतं कधी? या अधिक शक्ती दाखवणाऱ्याच्या पुढे, म्हणजे तिथून ते विशेष होत जातं. पण तत्पूर्वी हे सामान्यच आहे. म्हणजे ज्ञप्ती स्वरूपात काय जे असेल ते सामान्य ज्ञान आहे. सामान्य ज्ञानात विचार काय असतो तो पाहायला मिळणार नाही. सामान्य ज्ञानात विचार नाही. विचार कुठे येतो तर अंतःकरणामध्ये आलं की मग विचाराला सुरुवात होते, म्हणजे तिथं विशेष होतं म्हणून. आणि सामान्याच्या ठिकाणी फक्त ज्ञानाचं स्फुरणच राहील. तेथे फक्त ज्ञप्ती आहे, म्हणजे संवेदन आहे. त्याचे त्याला मी आहे एवढेच कळणार आहे. आता तिथं फक्त काय संवेदन आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपल्या ठिकाणी जे विचार चालले ते कुठे येतात तर अंतःकरणात आल्यानंतर. अंतःकरणात येण्याच्या अगोदर फक्त आपल्या अस्तित्वाचं ज्ञान असतं. मी आहे ह्याचं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान त्या ठिकाणी त्या ज्ञानाची संवेदन शक्ती असल्यामुळं आपल्या ठिकाणी ते कळतंच. यापेक्षा जास्त कळणार नाही. कळते एवढे खरे, कळणे तेथे आहे एवढे खरे, यापेक्षा जास्ती तेथे नाही. म्हणजे सामान्य ज्ञानाच्या ठिकाणी कळणं आहे, पण जास्त कळणं नाही. तिथं मात्र कळतं. काय कळालं? मी आहे, मी या ठिकाणी काय आहे, जागा आहे, हे सगळं त्याच्या ठिकाणी सामान्य त्यानं कळतं. जये ठाई गेला विवेक बुडून, विठ्ठल चरण तेची खरे, असा तुकोबारायाचा पुरावा येथे पाहण्यासारखा आहे. त्याला जास्त निरीक्षण करावयाचे झाले तर अंतःकरण उपाधीद्वाराच जास्त स्पष्ट निरीक्षण करून पाहिले पाहिजे. हा आत्मज्ञानाचा मार्ग वेदांत प्रतिपादन करतो. तो कसा आहे ती वेदांत प्रक्रिया पाहून मगच ठरवावे लागेल. आता याच्यात एक आहे की जे काही आपण विचार करतो त्या विचाराला दुसरं नाव आलं विवेक. आणि हा विवेक कुठं आहे तर जेव्हा उपाधीच्या मागे असणाऱ्या मूळ स्थानाकडे जातो तेव्हा विवेक बुडून जातो. म्हणून मग तुकोबारायाने सांगितलं की जये ठाई गेला विवेक बुडून, म्हणजे विवेक जिथं जाऊन स्थिर झाला, विठ्ठल चरण तेची खरे. मग ते कुठं जातो तो मूल स्थानात. मूल स्थान कोण आहे तर विठ्ठलाचं चरण म्हणजे मूल स्थान आहे. आता तोच आपल्याला असणारा आत्मज्ञानाचा मार्ग कशा तऱ्हेनं पुढे येतो हे वेदांताने प्रतिपादन केले. आणि तोच वेदांतातला भाग त्याच्या कशा प्रक्रिया आहेत, कशा तऱ्हेनं ते आपल्याला ठरवावं लागेल ते सांगू लागले. सामान्य ज्ञान अंतःकरण उपाधीत विशेष होते. उपाधी निर्मल मलिनतेमुळे प्रभावी भेद होतो. त्या ज्ञान स्वरूपावर व्यवहार होतात व व्यवहारकाली आपल्या समजुतीच्या सोयीकरता त्याला निरनिराळी नावे द्यावी लागतात. हे थोडे उदाहरणाने स्पष्ट करू. अगोदर एक पाहायला मिळालं आपल्याला की
हे जे काही सामान्य ज्ञान आहे ते अंतःकरण उपाधीत आल्यावरच विशेष होतं. कारण उपाधी मागं आपल्याला उदाहरण झालेलं आहे की दीपस्तंभाच्या ठिकाणी प्रकाशाची प्रखरता का झाली, तर दीपस्तंभात आतून लावलेले बहिर्गोल आणि अंतर्गोल भिंग त्याला दिलेला जो काही वर्क आहे त्यामुळं त्या प्रकाशाची तीव्रता होते. तसं इथं उपाधीच्या ठिकाणी विशेषाचं स्वरूप होतं, पण उपाधी किती निर्मल आहे त्याच्याप्रमाणे, किती मलिन आहे त्याप्रमाणे. मग जे काही अत्यंत निर्मल आहे तिथं विशेषत्वाची शुद्धता असतेच. ते विशेष ज्ञान योग्य म्हणजे यथार्थ ज्ञानानं तयार होतं. आणि जिथं मलिनता आहे तिथं तेच कदाचित ते अन्यथा ज्ञान होईल किंवा विपरीत ज्ञान होईल. म्हणजे हे त्या ठिकाणचे भेद आहेत, हे प्रभावी भेद आहेत. म्हणजे आता त्यात जे काही असेल, जसं माऊली सांगतात की देखे मनुष्य जात सकळ, स्वभावताची भजनशीळ, झाले असे केवळ माझे ठाई. म्हणजे अंतःकरणात सामान्य ज्ञानाचं विशेषत्व झालं की सगळ्याच्याच ठिकाणी परमात्म्याविषयी भक्तीचा भाव असतो. पण ते ज्ञाने विन नासले, मग मनोनी बुद्धिभेद असे आले, मज एकाशी कल्पिले अनेकत्व. आता हे कसं झालं, तर त्याच उपाधीच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मलिनता धारण होते त्याप्रमाणे ठरलं. म्हणून मग ज्ञानाला भेद आला. भेद कशाने झाला? उपाधीच्या मलिनतेमुळं. आणि उपाधीच्या मलिनतेमुळं हा परमात्मा सर्व व्यापक असून सुद्धा त्याच्या ठिकाणी आता काय भेदने पाहता आलं. मग हे त्या परमात्म्याची सगळी स्वरूपं जरी असली तर त्याची नावं वेगळी आली. आता जसं परमात्म्यानेच अवतार घेतले, मग राम कृष्ण किंवा त्याच्या अगोदरचे सगळे अवतार, पण आम्ही कृष्णाला कृष्णच म्हणणार आणि रामाला राम म्हणणार. वास्तविक ब्रह्मस्वरूपात दोन्ही एकच की. पण हे कुठं आहे? तसं नाही. राम हे रामच आणि कृष्ण हे कृष्णच. म्हणजे जिथं जिथं जे जे आहे तिथं तिथं ते तेच. मनुष्याच्या दृष्टीनं त्याच्या ठिकाणी ते येतच. तो त्या असलेल्या ह्याच्यामध्ये काय करतो की पाहत असतो की ह्यांचं काय, ह्यांनी काय केलं, यांच्याजवळ काय आहे, यांच्यामुळं काय होतं, हेच विचार येतात. हे भेद स्वरूपच आहेत. आता त्याच्यातून त्याच ज्ञान विचारावर व्यवहार होतात. आता ते जसं आलं तसा व्यवहार सुरू झाला. मग आता कोणी काय केलं की विशेषत्वानं निर्मलतेतून राम परब्रह्म आहे पण धर्म दाखवणार आहे. धर्माचा त्यांनी काय काय केलेलं आहे की धर्म प्रस्थापित केला, धर्म सांभाळला पाहिजे हे दाखवण्याकरता धर्माने चालणारे राम आहेत. पण कृष्णही तेच आहेत. पण कृष्णाने धर्म त्याच्यापेक्षा डोळसपणा दाखवला. नुसता धर्म अंधपणाने करू नका, डोळसपणाने दाखवला. म्हणजे मग हे ज्याची निर्मल उपाधी होती त्या निर्मल उपाधीत राम आणि कृष्ण कळाले, पण त्यांनी त्यांच्या अवतारात काय काय दाखवलं हे त्याचं विशेष ज्ञान झालं. त्या विशेष ज्ञानानं त्यांचे काय आहे की आपण त्यांची ओळख त्या विशेष ज्ञानानं सांगू शकलो. राम रामच आहेत आणि कृष्ण कृष्णच आहेत. ह्या जरी भेद असला तरी त्यांच्याबद्दलचं काय आहे, कोणत्या प्रकारच्या व्यक्तिमत्वानं राम आणि कोणत्या प्रकारच्या व्यक्तिमत्वानं कृष्ण हे ते सांगू लागले. आता त्याच्याप्रमाणे काय झालं की रामाच्या काळामध्ये यज्ञ झाले आणि यज्ञामध्ये भरपूर जे काय असेल ते अन्नदान व्हायचं. म्हणजे त्यावेळेस रामाच्या काळात दुसरा जो होता जरा मलिन बुद्धीचा, त्याने सांगितलं रामाच्या काळात खूप गोडधड खायला मिळालं आणि कृष्णाच्या काळात एक म्हणतो खूप दूध दही प्यायला मिळालं. म्हणजे हे काय झालं, बुद्धीच्या मलिनतेप्रमाणे आपण भोगाच्या दृष्टीने तिकडं पाहिलं. काही ज्ञानाच्या दृष्टीने काय पाहतात, काही भोगाच्या दृष्टीने पाहतात. पण हे सगळे जे काय आहेत ते विचार मनात घेऊन व्यवहारकाली त्याचा उपयोग होऊ लागला. आता त्याचंच दाखवलं की तेच ज्ञान विचारावर व्यवहार होतात. मग जसा जसा ज्ञानाचा समजण्याचा भाग निर्मलते आणि मलिनतेमध्ये तसा तसा व्यवहार पुढं होतो. व्यवहारकाली आपल्या समजुतीच्या सोयीकरता
त्याला निरनिराळे नावे द्यावे लागतात. आता ते कशा प्रकारचं आहे, व्यवहार कसा होतो, त्याला कशी नावं द्यावीत म्हणजे आपल्याला व्यवहार कळून येईल ते पाहतात. हे थोडे उदाहरणाने स्पष्ट करू. आता त्याचं उदाहरण द्यायचं. तलावातील अथांग पाणी आहे, ते एका द्वारावाटे पाटामध्ये घेतले. ते पाटाचे पाणी. ज्या पाण्याचा पाट शेतात घेतला तो झाडाच्या आळ्यापर्यंत येताना पाटाचे पाणी, नंतर त्या पाण्याने आळे भरले. आता ते आळ्यातील पाणी. तलावातील पाण्यापासून आळ्यातील पाण्यापर्यंत पाणी हे एकच आहे, परंतु त्या त्या उपाधीत निरनिराळी नावे धारण करीत आहेत. आता ते समजून दिलं. काय आहे की तलावातलं अथांग पाणी, पण आता ते कॅनॉलद्वारे म्हणजे पाटाद्वारे बाहेर पडलं तरी पाटसुद्धा खूप मोठा आहे. म्हणून त्याच्यातनं काय आहे की शेताकडं जाणाऱ्या लहान लहान चिमण्या अजून आहेत. म्हणजे त्यातनं बारीक पुन्हा झालं. उपाधी संकुचित करत करत कसा त्याचा उपयोग करून घेतला जातो, मग ते परत आळ्यात जातं. म्हणजेच काय झालं, तलावातलं पाणी, पाटातलं पाणी, दंडातलं पाणी आणि आळ्यातलं पाणी, पाणी एकच, पण जिथं जिथं जाईल तिथं तिथं त्याला ते नाव येऊ लागलं. आणि त्या नावानं त्याने काय आहे की त्या पाण्याची नावं पडली. कशामुळं पडली तर पाणी ज्या उपाधीत गेलं त्या उपाधीप्रमाणे त्या उपाधीत निरनिराळी नावे धारण करीत आहे. म्हणजे ही नावं त्या उपाधीनुसार आली. त्याप्रमाणे अंतःकरणातील शरीराचा अभिमान धारण करून शरीराचा व्यवहार करणारे चैतन्य म्हणजे ज्ञान, त्याचे नाव प्रमातु चैतन्य. इंद्रिय वृत्तीत येणारे किंवा इंद्रियातून काम करणारे ज्ञान ते प्रमाण चैतन्य. इंद्रियाबाहेर विषयाला जाऊन व्यापणारे चैतन्य ते प्रमेय चैतन्य. आणि अंतःकरणात विषयाकार झालेले चैतन्य ते प्रमा चैतन्य. याचा थोडा स्पष्ट खुलासा केल्याशिवाय विषय समजणार नाही. आता त्याच्याकरता काय केलं की विशेष नावं दिलेली आहेत. जे अंतःकरणातलंच आहे आणि आता अंतःकरणातून बाहेर पडायचं आहे, मग ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला काय म्हणलं, प्रमातु चैतन्य. ते ज्या इंद्रियाद्वारा बाहेर पडणार आहे, मग डोळा इंद्रियातनं किंवा कान इंद्रियातनं किंवा घ्राणातून, ते काय आहे प्रमाण चैतन्य. आणि जिथं जाऊन पोचणार आहे त्याचा जो विषय त्याला काय म्हणायचं, प्रमेय चैतन्य. आणि त्याचं जे ज्ञान आपल्या ठिकाणी उभं राहतं त्याला प्रमा चैतन्य असं नाव आलेलं आहे. आता ते एकदा समजून देण्याकरता पुन्हा पाहतात. मला आगपेटी पाहावयाची आहे असे धरून चालू. प्रथम अंतःकरण वृत्ती सामान्य ज्ञानाला बरोबर घेऊन निघते. नुसती वृत्ती जड आहे, तिच्या ज्ञानाचा अंतर्भाव झाले असल्याशिवाय तिला कळणे हा व्यवहार होणार नाही. वृत्ती ज्ञान पाहण्याचा संकल्प करते म्हणजे प्रमाता बनला. आता पहिल्यांदा काय दाखवलं की नुसती वृत्ती ती कशी जड आहे, म्हणजे ती जर जाऊन बाहेरचा व्यवहार करायचा असेल तर एकटी वृत्ती काही कामाची नाही. म्हणजे तिच्याबरोबर कोण असावं लागेल, आता ज्ञान असावं लागेल. आणि तिच्या ज्ञानाचा अंतर्भाव झाला म्हणजे मग कळणं हे तिथं घरायला लागलं. तेव्हा त्या वृत्तीत ज्ञानाचं पाहण्याचा संकल्प करते म्हणजे प्रमाता बनला. प्रमाता का बनला, मला आगपेटी पाहायची हा संकल्प आहे. या संकल्पाप्रमाणे तिथं आता प्रमाता बनला. आता या प्रमात्याला आपले ज्ञान इंद्रिय वृत्तीत आणल्या वाचून बाह्य पदार्थ समजणार नाहीत. आत्तापर्यंत काय होतं, प्रमाता जो बनला होता तो अंतःकरणातच, पण त्याला बाह्य वस्तू पाहायची असेल तर त्याला काय आहे, इंद्रियाचा उपयोग करावा लागेल. म्हणून मग इंद्रियात म्हणजे बाह्य पदार्थ पाहण्याकरता इंद्रियद्वारा त्याचा उपयोग करून घ्यायचा. म्हणून प्रमात्याचे ज्ञान डोळ्यात आले
आता कोणत्या प्रमाणानं पाहावं लागेल, तरी डोळा ह्या इंद्रिय, हे इंद्रिय हे त्याचं झालं प्रमाण. तेथे प्रमाण चैतन्य म्हणावे लागेल. म्हणजे आता पाहणं हे काय आहे, एखादी गोष्ट पाहिली त्याला प्रमाण काय, तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिली हे त्याचं प्रमाण, म्हणून त्या इंद्रियाला प्रमाण म्हटलेलं आहे. हे प्रमाण चैतन्य म्हणावे लागेल. इंद्रिये ही आमच्या ज्ञानाची प्रमाणे आहेत. इंद्रिये काय आहेत, आमच्या ज्ञानाची प्रमाण आहेत. कारण इंद्रियानं जे जाणलं त्याला प्रमाण म्हणायचं. पण त्याचा येथेच खुलासा केला तर चालू प्रवाहाचा घोटाळा होईल. यासाठी त्याचा खुलासा निराळ्या ठिकाणी घेऊ. मग तेथून इंद्रिय वृत्तीतून ते ज्ञान वृत्तीसहित आकपेटीला येऊन व्यापते. आता अगोदर सांगितलं की आमच्या ज्ञानाचे प्रमाणे आहेत. तिथं कसं आहे, ते एकूण 6 प्रमाणे आहेत. पण ते इथं सांगायचे आता काय आहे, म्हणजे व्याप्ती वाढवायची नाही लिखाणाची, म्हणून तो विषय बाजूला ठेवला. एकूण 6 प्रमाणं कशी, कोणत्या प्रमाणाला काय आहे, त्याचं लक्षण काय हे आहेच. पण आता काय पाहायचं आहे आपल्याला, तर ज्या इंद्रियद्वारा हे ज्ञान बाहेर पडणार आहे त्या इंद्रियाला काय केलेलं आहे की प्रमाण असं नाव दिलं. मग तेथून इंद्रिय वृत्तीतून ते ज्ञान वृत्तीसह आकपेट्याला येऊन व्यापते. आता वृत्ती अधिक ज्ञान म्हणजे वृत्तीसह ज्ञान कुठपर्यंत जाऊन पोचलं, आगपेटीपर्यंत. मग तेथून इंद्रिय वृत्तीतून ते ज्ञान वृत्तीसह आगपेटीला येऊन व्यापते. आगपेटी हा पाहण्याचा विषय आहे. या विषयाकार ते ज्ञान होते, म्हणून त्याला प्रमेय चैतन्य म्हणतात. आता तिथं जाऊन पोचायचं. पण काय पाहायचं ठरवलं होतं अगोदर, प्रमात्यानं जे पाहायचं ठरवले त्या वस्तूचं नाव प्रमेय. मग प्रमाता प्रमाणद्वारा काय पाहणार आहे की जे पाहणार आहे ते प्रमेय. आता या आकपेटीचा अंतःकरणात फोटो तयार होतो. म्हणजे आकपेटी मी पाहिली हा ज्ञानाचा व्यवहार होतो. आता त्याच्यात ज्ञान तिथपर्यंत गेलं खरं, पण तिथून येऊन ते अंतःकरणात पाहिलेपणाचा जेव्हा फोटो उमटेल, म्हणजे पाहिलेपणा तिथं जागा होईल, अंतःकरणात होईल, तेव्हा पाहणे हा व्यवहार होईल. नुसता डोळा किंवा ते वृत्तीसह ज्ञान एखाद्या वस्तूपर्यंत गेलं म्हणजे आकपेटीपर्यंत गेलं तर पाहिलं असं होत नाही. पाहिलं हे कधी होतं, अंतःकरणात त्याचं स्वरूप उमटल्याबरोबर ते पाहिलं असं होतं. म्हणून त्या ज्ञानाचा व्यवहार तिथं होतो. त्या अंतःकरणातील प्रमात्याला झालेल्या ज्ञानाला प्रमा चैतन्य म्हणतात. आता तिथं गेल्यावरच का बरं, पण हे कोणाच्या होतं संकल्पात, तर प्रमात्याच्या संकल्पात असलेलं ज्ञान प्रमाण चैतन्यद्वारे प्रमेय चैतन्यापर्यंत गेलं. प्रमेय चैतन्य म्हणजे आता काय ठरलं आपल्या उदाहरणात आगपेटी. पण हे कुणी पाहायचं ठरवलं आहे, प्रमात्यानं. म्हणून तिथं जाऊन ते ज्ञान त्या ठिकाणी तयार होतं, प्रमात्याच्या ठिकाणी आगपेटी. त्याप्रमाणे आता त्यावरून उदाहरण असं सांगतात की तसेच प्रत्येक प्रत्येक इंद्रिया वाटे विषय जाणले म्हणजे प्रमात्याला त्या विषयाचे ज्ञान होते. आता त्याची नावे देऊ. आता तेच सांगायचं आहे पुढं. पण प्रत्येक विषय आणि त्या इंद्रियाचा असल्यामुळं त्या इंद्रियाद्वारा जाऊन पाहिल्यावर प्रमात्याला त्याचं ज्ञान होतं. आता एवढंच आहे की आकपेटी पाहिली, हे पाहण्याकरता प्रमात्याची वृत्ती, अंतःकरण वृत्ती केवढी झाली, तर आकपेटी एवढी. पण आकपेटीपेक्षा मोठी वस्तू पाहायची असली तर तेवढी होईल. त्याच्यापेक्षा अजून लहान वस्तू पाहायची असेल तर काडीपेटीपेक्षा सुद्धा लहान आहे, तेवढे होईल. म्हणजे हे जे काही प्रमात आहे त्या प्रमात्याची प्रमाज्ञानाची जागा जशी वस्तू पाहण्याची असेल अथवा दुसऱ्या इंद्रियाचा व्यवहार असेल तसं त्या ठिकाणी मोठी लहान होऊन आपल्याला समजलं कळालं असं होतं. आता हेच परत एकदा आपल्याला काय करायचं आहे की सगळं आलेखाप्रमाणे समजून देण्याचा प्रयत्न पुढं करत आहेत.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.